नमस्कार मंडळी. तर चला आज आपण आईच्या हातचं वांग्याचं भरीत कसं बनतं ते पाहणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. मी माझ्या ऐकून शिकलेली आहे ही रेसिपी. तर यासाठी मी इथे वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आपण वांग्याच्या या फोडी करून घ्यायच्या आहेत पहा. अख्खे वांगे भाजून भरीत बनवायला वेळ लागतं. असं जर तुम्ही भरीत बनवायला गेलात तर खूप लवकर बनतं आणि स्वादिष्ट पण खूप बनतं. तर बघा इथे आपण फोडी करून घेणार आहोत. तर वांगे हे स्वच्छ धुवून फोडी बनवून आपण हे कढईत टाकणार आहोत तर शिजवण्यासाठी. तर इथं मी डायरेक्ट कढईमध्ये वांग्याच्या फोडी टाकत आहे. यानंतर आपण यात थोडंसं तेल टाकणार आहोत, जेणेकरून मस्त वांग्याच्या फोडी हे शिजून निघतील. तर आपण याला मस्त परतून घ्यायचं आहे. तर पहा छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याला आपण झाकून ठेवूया. एक 10 मिनटं लागतात हे शिजण्यासाठी. तर आपल्या आणखीन फोडी शिजलेल्या नाही आहेत. तर आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे पहा. त्यानंतर मी लसूण टाकत आहे. सोललेल्या लसणाच्या पाकळ्या एक 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे यातच. तर पहा आपल्या वांग्याच्या फोडी ह्या छान शिजलेल्या आहेत. तर या फोडी शिजल्यानंतर आपल्याला याला एका स्मॅशरच्या साहाय्याने मस्त स्मॅश करून घ्यायचं आहे. तर छान असं स्मॅश करायचं आहे आपल्याला याला. तर पहा मी स्मॅशरच्या साहाय्याने याला स्मॅश करत आहे. गॅस आपण बंद करायचा आहे. तर पहा याला छान असं स्मॅश करून घेऊयात. यानंतर मी इथे लाल तिखट वापरत आहे, धना पावडर टाकत आहे, शेंगदाण्याचं कूट टाकत आहे, बारीक चिरलेला कांदा टाकत आहे पहा. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर आपल्याला यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे पहा. यानंतर आपल्याला याला फोडणी वगैरे काही द्यायची गरज नाही. असंच भरीत मस्त लागतं. याला आपण बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतो. अगदी सोपी साधी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. तर माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.